मुलांना संस्कार द्या. लहानपणापासून संस्कार दिले ना तर मुलं बिघडत नाही. स्वतः सांगितलेला मुलाला की आजचे देव तू नाणून टाक बुवा, देवाची आंघोळ तू कर, देवाचं स्नान तू कर. ऐकत नाही पोरं, ऐकत नाही. एकाला सांगितलं बाबा रोज देवाचं स्नान कर, देवाचं स्नान केलं तर तुला पुण्य लाभेल, रोज देवाचं स्नान कर. तो मुलगा रोज देवाचं स्नान करतो, मुलगाच देवाचं स्नान करतो, पण आई वडील विसरून जातात की एक दिवस जर याला शाळेत सकाळी जायचं असेल तर आपण स्नान करायचं देवाचं. त्यावेळी रोज सांगतात नाही तूच 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 देवाचं स्नान कर. तो म्हणायचा अरे शनिवार आहे, सकाळची शाळा आहे, आज तर तुम्ही करून घ्या. तुम्ही संस्कार दिले साहेब, तुम्ही संस्कार दिले, तुम्ही आम्हाला सांगता आम्ही करतो ना. पण एका दिवशी आई वडिलांना तो सांगायचा तुम्ही करून घ्या स्नान. आई वडील म्हणायचे नाही नाही तूच कर तूच कर. तो कंटाळला. जर मुलांना संस्कार द्यायचा असेल, जर तो कंटाळत असेल तर त्या ठिकाणी त्याला थांबवा. त्याला सांगा की ठीक आहे आज तू नाही करत ना आम्ही करू. खेडी वेडीनं वातावरण राहू द्या. एकदाचा प्रसंग, त्या मुलाला मामाच्या गावी पाठवलं दिवाळीच्या सुट्टीमध्ये. तो म्हणायला लागला बरं झालं किमान देवपूजा तर वाचली. मामाच्या गावाला गेला. मामाच्या गावाला मामा मामी पडती झाड पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आणि मामाच्या गावाला आनंदाने राहायला लागला बिचारा. राहता राहता मामा मामीने सांगितलं बाळू आम्ही 5 दिवस गावाला जातोय, शेजाऱ्यांची ताई तुला रोज जेवण देईल, पण एक काम करावं लागेल, देवपूजा मात्र रोज करावी लागेल. आपण म्हणतो ना ज्यांना कटाया त्यांनाच वानोया. तो रोज देवपूजा करायचा. 5 दिवस झाले मामा मामी गावाला गेली, खायला रोज भेटायचं, टीव्ही बघायचा, सुट्ट्या आहेत 1 महिन्याचा, करायचं काय. मामा मामींचा फोन आला त्या शेजाऱ्यांच्या ताईला, आम्हाला अजून 15 दिवस लागतील म्हणे. बाळू म्हणे ते मामा मामी फार मोठे भक्त होते, सगळे देव होते त्याच्यामध्ये, भरपूर मोठा देवारा त्यांचा. मग याने पूजा करत करत एकदम आनंदाने राहायचा. मामा मामी 15 दिवसांनी येणार, पण याने 5 दिवसाची पूजा केली, नंतर 2 दिवस केली, पूजाच करणं बंद केलं. याची पूजा कशी राहायची माहितीये का, डायरेक्ट देव असं धुवायचं नाही. त्या प्लॉट मध्ये त्या घराजवळ विहीर होती, विहिरीत सगळे देव टाकायचा बादलीत, आणि बादलीतून असं काढायचं आणि देव लगेच मांडून द्यायचा. अशी पूजा होती त्याची. पण 10 दिवस काही त्याने पूजा केली नाही. मामा मामी आले, बाळू फार गोड आहेस रे तू, सगळी सेवा केली. पण ती भाविक होती ती मामी, तो मामा भाविक होता. ते गेले देवाऱ्याजवळ, अरे 10 दिवसापासून पूजा केलेली नाही वाटत, बाळू पूजा का केली नाही. बाळू एकदम रडायला लागला, दुःख असं पुसायला लागलं. मामा मामी म्हणे काय झालं, आपल्याला सुतक पडलंय म्हणे. म्हणे कसं काय झालं. म्हणे मी रोज बादलीतनं देव काढायचो, त्याच्यातला एक देव त्या विहिरीत पडून गेला, सगळे देवांना सुतक आहे म्हणे. जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत देवपूजा बंद. मग असे संस्कार नाही तर घटोत्कचवर दिलेले जाणारे संस्कार होते की जा त्या काम कटनकटाला विजय प्राप्त करायचा असेल तर बुद्धी आणि युद्धानं जिंकव. आणि मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घटोत्कच भगवान जात आहेत. पण सांगितलं होतं भगवान कृष्णानं, जर बुद्धीनं हरवायचं असेल, तिच्यापेक्षा तुला बुद्धी वरचढ करावी लागेल तर माझं स्तवन कर. फार गोड श्लोक आहे. ओम मंगलम विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. मंगलाचरण. लग्न जरी करायचं असेल ना तर मंगलाचरण म्हणावं लागतं. फार गोड. आपल्या गावातला कथेतलं नियोजन फार गोड आहे माय बाप. आमचे छोटू मासुळे सर, श्रीराम दादा, विश्वनाथ मामा, जिभो भाऊ, भटू माऊली, सगळे जेवढे आहेत सगळ्यांनी हे पूर्ण नवग्रहाची पूजा केली. बाबुल साहेब सगळे पूजा विधी पद्धतीने ही पूजा संपन्न होते. आणि मंगलाचरण भगवंताचं नामस्मरणाने कथा कशी व्हावी याच्यासाठी पूर्णपणे स्तवन केलं. परवाची दुःखद घटना झाली.
पण त्या माऊलींना, दिलीप दादांना सुद्धा श्रद्धांजली वाहून खऱ्या अर्थानं आत्मविश्वासाने भगवंताची प्राप्ती कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केला. गावाचं कसं भलं होईल, भगवंताची प्राप्ती कशी लोकांना करून देईल. काही गरज नाही, 3 वर्षापासून कथा करता येत नाही. मग काय गरज आहे हो? काय भेटतं, काय भेटतं ते मी काल सांगितलं त्यांना. भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, फक्त एकच काम करू शकतात, देवाची भक्ती आणि दीनदुबळ्यांची सेवा. घटोत्कच जातोय मायबाप आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये गेला, गुवाहाटी क्षेत्र. त्या ठिकाणी त्या काम कटनकटाची मैत्रीण दिसली. आपल्याला असं सांगितलंय महाभारतामध्ये, ते बघतो ना आपण, ते अकराळ विक्राळ दिसतो तो घटोत्कच. घटोत्कच तसा नाहीये मुळात. घटोत्कच फार देदीप्यमान सुंदर दिसायला, गौरवर्णीय. आणि घटोत्कचला बघितल्यानंतर ती तरुणी, ती मैत्रीण, वा काय लाजरान साजरा असं, म्हणजे असं तिला दिसलं. ते फार गोड. आणि ती पळत पळत जाते, काम कटनकटाला सांगते, आपल्या राज्यात एक फार मोठा तपस्वी विद्वान, दिसायला फार गोड आहे, असा एक महावीर आलेला आहे. आणि त्याने त्या मैत्रिणीला सांगितलं होतं, बोलव तुझ्या मैत्रिणीला, बोलव इथल्या राणीला. ती काम कटनकटा जसं गुफेमधनं एका सिंहनीनं बाहेर निघावं, तशी ती काम कटनकटा बाहेर आलेली मायबाप. आणि काम कटनकटा जेव्हा बाहेर येते, तेव्हा खऱ्या अर्थानं ती म्हणते, कोणीतरी एवढा बलदंड, बलशाली आहे. कारण की तिच्याला वरद भेटलेलं आहे, तिला वरदान भेटलेलं होतं. बुद्धीर प्रतिमा चापी शक्ती पर मनी येण. तिला बुद्धीची आणि देवता होती. तिने बघितलं, ती पण मोहित झाली. पण तिचा प्रण होता की बुद्धीमध्ये मला हरवायचं, मला असा प्रश्न विचारायचं की त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही, तेव्हा त्याच्याशी विवाह करणार. आणि दुसरं होतं, माझ्याशी युद्ध करायचं, युद्धात जिंकलात तर मी लग्न करेल. आणि काम कटनकटीने पहिला प्रश्न विचारला. काम कटनकटाने, ठीक आहे, तुम्ही कोणी असाल, माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. फार गोड आहे. ऐका, हा प्रश्न आपल्याला सुद्धा निरुत्तर करणार. स्कंद पुराणामधला प्रश्न. तिने सांगितलं, माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. तर त्याचं उत्तर खऱ्या अर्थानं घटोत्कच द्यायचे. पण घटोत्कचने सांगितलं, माझ्या प्रश्नाचं जर तू उत्तर दिलं तर मी इथून परास्त होईल. आणि जर उत्तर देता आला नाही तर तुझा प्रतिज्ञा आहे ना, की मला जो निरुत्तर करेल, मला जो उत्तर देता येणार नाही मला, तेव्हा मी त्याच्याशी लग्न करेल. मग घटोत्कचने प्रश्न विचारलेला आहे. एक दुराचारी अजितेंद्र राजा आहे. ऐका, फार गोड प्रश्न आहे. त्या राजाला एक मुलगा झाला. त्या राजाला मुलगा झाला, त्या मुलाचा विवाह संपन्न झाला. त्या मुलाला एक मुलगी झाली. पण मुलगीचा जन्म झाला तेव्हा ती आई त्या प्रसव यातनामध्ये मरण पावली. त्या मुलीचा सांभाळ केला. ती मुलगी जशी जशी मोठी होत गेली, आणि काही दिवसानंतर त्या बापाची नजर त्या मुलीवर पडलेली आहे. तो बाप म्हणतो की बेटा, माझ्याशी विवाह कर, तू माझी मुलगी नाहीये. तू कुणाची मुलगी आहे? या राज्यामधल्या एका व्यक्तीची मुलगी आहे. तुला आई वडील नाहीत. मी तुझा सांभाळ केला. माझा स्वार्थ होता तुझा सांभाळ करायचा आणि तुझ्याशी विवाह करायचा. तिच्याशी त्याने विवाह केला आणि त्या मुलगीला एक मुलगी झाली. काम कटनकटे, आता मला सांग, जी लहान मुलगी झाली त्या मुलीचा तिच्या त्या होणाऱ्या राजाच्या मुलाशी काय संबंध आहे? कटा म्हटली मनात, जर सांगावं तर तो आजोबा, चुकतंय ना उत्तर, बाप पण आहे तो. सांगावं बाप तर आजोबा होतो.
काय उत्तर सांगून निरुत्तर झाली. आणि कामकटा म्हणते मी आता निरुत्तर झाली, आता काय करायचं, युद्ध करायचं. युद्ध झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. आणि कामकटनकटा त्राहिमाम 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 करायला लागली. कामकटनकटेच्या पूर्णपणे वेदना त्राहिमाम त्राहिमाम होऊ लागल्या. आणि कामकटनकटेच्या नाकावरती घटोत्कचने तलवार लावली. आणि तलवारीनं कामकटनकटेचं नाक कापणार तेवढ्यात कामकटनकटा म्हणते, अहो धनी, मला हरवलं ना तुम्ही, आणि जर माझं नाक कापलं तर नक्कीशी लग्न करणार का तुम्ही? म्हणून नक्कीशी लग्न करू नका, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी विवाह संपन्न करायचा असं ठरवलं जातं. पण बघा, पूर्वीची पद्धत आहे, कामकटनकटाला वडील नाही, म्हणून भगवान विष्णूनं सांगितलं होतं लग्न ते इंद्रप्रस्थामध्येच होईल. आणि म्हणून कामकटनकटीला सांगतो, तुला जर लग्न करायचं असेल तर आमच्या इंद्रप्रस्थामध्ये आणि त्या ठिकाणी तू लग्न कर. मौरवीयस्य वितवर्तन्ते पितृः बान्धवच्चस्तथा तम नाम शीघ्रं वसुव्रेष सक्रपुस्तकाय समपृथ्वी. तुझ्या सगळ्या बंधूंना कोणी असेल त्यांना सगळ्यांना घेऊन ये आणि आमच्या इथं तुझं लग्न करायचंय. आणि सगळी बहारात घेऊन कामकटनकटा त्या इंद्रप्रस्थमध्ये येत आहे. आणि याच ठिकाणी घटोत्कच भगवानचं लग्न सुद्धा संपन्न होणार आहे. म्हणून सगळ्यांनी थोडं भजन करूया, आपण घटोत्कच भगवानला विराजमान करूया. कामकटनकटा आणि घटोत्कच भगवान येणार आहेत. झाकीवाले दादा ज्ञानेश्वरजी माऊली आणणार आहेत. हो राधा नाम की लगाई फुलबारी, के पत्ता पत्ता श्याम बोलता. राधा नाम की लगाई फुलबारी, के पत्ता पत्ता श्याम बोलता. के पत्ता पत्ता श्याम बोलता, के पत्ता पत्ता श्याम बोलता. के पत्ता पत्ता श्याम बोलता, के पत्ता पत्ता श्याम बोलता. हो राधा नाम की लगाई फुलबारी, के पत्ता पत्ता श्याम बोलता. कली कली में महक उसी की, कली कली में महक उसी की, हर पक्षी में चमक उसी की, हर पक्षी में चमक उसी की. नाचे मोर ओंकार, नाचे मोर कोके कोली गले कारे, के पत्ता पत्ता श्याम बोलता. हो राधा नाम की लगाई फुलबारी, के पत्ता पत्ता श्याम बोलता. लग्न लावायचे दोन मामा आमच्या गावचे. नवरीचे मामा नवरदेवचे मामा, चला चला. या फार सुंदर असं धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, धन्य माता पिता. नवरीचे मामा नवरदेवचे मामा मनावी मामा आहेत तुम्ही. उभं करा, पूर्व पश्चिम उभं करा, पूर्व पश्चिम उभं करून द्या. त्या पुढच्या उचलून घ्या.
अंतरपाठ वरती करा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाडु मुरुडं विनायकमहं चिन्तामणि लेनाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं गोचरं ग्रामो राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. कन्यावाड बली परी करी माहेरची आठवण टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान धुडू धुडू धावायाची धुडू धुडू धावायाची माझी सोनुली अंगणी आज पित्याची हो माया तिच्या ओसडे नयनी छोट्या बाबासाठी तिचा कंठ आला हो दाटून टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी आठवुनी बालपण अश्रु दाटले नयनी हो माय दुरुनी पाहते घाली तुळशीला पाणी आठवुनी बालपण अश्रु दाटले नयनी माय पाजरले डोळे अश्रू पुसते पदराला टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान भावाला दूर ठेवू नको बहिणीला परत मागू नको आठवण ठेवतो या माहेरची साजनी जन्मोजन्मीची जोडी साजनी जन्मोजन्मीची जोडी आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू आठवण ठेव तू भावा बहिणीची साजनी जन्मोजन्मीची जोडी नवऱ्याच्या हातने राहतो
आदने राहतो सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो आठवण ठेवतो या माहेरची साजनी जन्मोजन्मीची जोडी शुभमंगल सावधान तदेव लग्न सुदिन तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी अशा पद्धतीने विवाह संपन्न होतो. भगवंताचा विवाह संपन्न होतो. घटोत्कच भगवंताचा फार भाग्यशाली आहेत. मी सांगितलं ना मायबाप, ज्या वेळेस फार विभूती जर जन्माला येत असेल भगवंताच्या घरी, तर तेव्हा भगवंताची कृपा व्हावी लागते. भगवंताची कृपा तेव्हाच होते ज्या वेळेस भगवंताची सेवा केली. अशा पद्धतीनं घटोत्कच भगवान आणि कामकटनकटेचा विवाह होतो. आणि त्यावेळेस भगवान विष्णू सांगतात, म्हणजे भगवान कृष्ण सांगतात की आता तुम्ही तुमच्या राज्यामध्ये परत जावा. युधिष्ठिर सांगतो तुम्ही तुमच्या राज्यामध्ये परत जावा. मायबाप फार काम कटनकटा रडायला लागते. काम कटनकटा म्हणते हृदयामध्ये जीवनामध्ये. इथं बसलेल्या माझ्या मायांनो, इथं बसलेल्या माझ्या ताईंनो, घरामध्ये गरिबी असली ना तरी चालेल. माझ्या मायांनो ऐका, घरामध्ये 2 वेळेची चटणी भाकर मिळेल तरी चालेल, पडकं घर असेल तरी चालेल, फाटके कपडे असतील तरी चालेल, पण घरामध्ये बाप असला पाहिजे. बाप घरात तो बाप अपंग असेल, त्या बापाला चालता येत नसेल, पण तो घराच्या उंबरठ्यावर बसतो ना, काय नजर आहे त्या पाप्याची. तो घरावर उंची मान करून बघेल. घरामध्ये बाप असावा. खांब कटनकटे आसरू ढाळते. देवा तुम्हीच माझे बाप रे. माझी पांडवांना विनंती करते, तुम्हीच माझे बाप. मला बाप नाही हो. ज्या मुलीला बाप नाही ना, त्याने जीवनामध्ये विचार करा. आमच्याही मायला खरोखरच बाप नाही मायबाप या ठिकाणी. काम कटनकटा म्हणते, देवा माझा सांभाळ कर रे तू. तुझ्या भरोश्यावर आली मी. बाप तोच असतो मायबाप. ज्या दिवशी मुलगीचा जन्म होतो ना, त्या दिवशी बापाला 2 चिंता लागतात. मुलीचं शिक्षण आणि मुलीचं संरक्षण. मायबाप मी प्रत्येक कथेत सांगत असतो, जीवनामध्ये असं काम करा. शिकायचं आहे ना माझ्या माईंनो, बिंदास शिका. इंजिनियर व्हा, कलेक्टर व्हा, पण एक लक्षात असू द्या, ज्या वेळेस गल्लीमधून आपला बाप जाईल गावात आणि बापाची मान कायम उंच राहिली पाहिजे. ज्या दिवशी बापाची मान तुमच्यामुळे खाली जात असेल ना, त्या दिवशी मेलेलं बरं, मेलेलं बरं. माझ्या मायांनो, बाप नावाचा असा संगम या भगवंताने बनवलेला आहे.
बाप काय असतो, कामकटन कटा डसा रडते. त्या येडंबे नंदनला सांगते, बस आजपासून मी तुमची आहे हो, माझा सांभाळ करा हो, माझी आई, माझा बाप. लग्नामध्ये मुलीला कसं लग्न लागलं हे नाही महत्वाचं असतं. लग्नामध्ये जेव्हा विदाई होते ना मुलीची, तेव्हा ती मुलगी फक्त शोधते, बाबा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत. मला तो बाबा बी शोधता येत नाही आज. बाबा टाव फोडते मुलगी आणि बाबा सुद्धा दूर उभा राहतो, बेटा बाय, आणि विनंती करतो त्या व्याईमुवाची, दादा आमच्या मुलीकडनं काही चुकलं ना, तिला बोलू नका. तिच्या बापाचे, तिच्या आईचे संस्कार देण्यात काही कमी पडला असेल, आम्हाला शिव्या द्या, पण तिला बोलू नका. विनंती करतो तो बाप. कामकटन कटा म्हणते, माझी विनंती करायला सुद्धा कोणी नाही हो, सांभाळून घ्या हो, येडंबे नंदन सांभाळून घ्या. घटोत्कच म्हणतो, कामकटन कटे तू टेन्शन घेऊ नको, तुला बाप नाही म्हणून काय झालं, ज्या भगवंतानं आपला सांभाळ केलाय, जो भगवंत आपला आहे ना, कारण की त्याच्यासाठी आम्ही पदार्पण केलं, त्याच्यासाठी आम्ही समर्पण केलं. भगवानानं सांगितलंय, भगवतीनं सांगितले तुझ्याशी विवाह करायचा आहे, म्हणून हा विवाह संपन्न झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की आता तुम्ही तुमच्या घरी आनंदाने स्वक्य भरे नांदा. माता हिडंबा तिचं दर्शन घेतलेलं आहे कामकटन कठेनं. हिडंबा म्हणजे पवित्र आत्मा, तपश्चर्याला बसलेली माझी माय. आनंद असा पूर्ण त्यांचा प्रवास आहे. जीवनामध्ये आनंद किती असावा, प्रेम किती करावं पतीनं, याचं उदाहरण म्हणजे राक्षस कुळामध्ये जन्म घेतलेला घटोत्कच. राक्षस कुळात जन्म आहे, पण पत्नीचा सांभाळ मोठ्या आनंदाने करतोय, इतका आनंदाने करतोय, फार तिच्याशी गोड भावनेनं राहतोय. अरे भद्रे सुमंगले कामकटन कटे. त्याला माहिती आहे हिला बाप नाही. त्याने प्रतिज्ञा केली, कामकटन कटे, ज्या दिवशी तुला बापाची आठवण होईल ना, ज्या दिवशी तुला वाटेल की माझा बाप नाही, असा ज्या दिवशी तुला दुःख होईल ना, त्या दिवशी मी स्वतःचा देह समर्पण करेल, पण तुला जीवनात कधी दुःखी होऊ देणार नाही. ही प्रतिज्ञा त्या कामकटन कटेच्या पतीनं घटोत्कचने केली आहे. अशीच प्रतिज्ञा जर प्रत्येकाने केली मायबाप, जगातला कोणताही बाप दुःखी राहणार नाही आणि कोणती आई दुःखी राहणार नाही मायबाप. आणि मग खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात होते. भगवंताच्या द्वारामध्ये जावं, भगवंताला समर्पण भावनेनं जावं. नमो भगवते वासुदेव तुभ्यम. भगवंताचं स्तवन करायचं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवान कृष्णाचं स्तवन करायचं. कामकटनकटेनं भगवतीचं स्तवन करायचं. येऊन तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयेत् किल शक्तिधारम् अन्यांचास्तचरण सर्वनत्वगादीं प्राणान् नमो भगवते वासुदेवाय तुभ्यं. प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. भगवतीला नमस्कार केलेला आहे. आनंदाने जीवन चालू आहे मायबाप. पण प्रसंग फार बिकट आहे. घरामध्ये संसार चालावा याच्यासाठी कोणीतरी बुजुर्ग असावा लागतो. पण कामकटनकटेची सासू हिडंबा ती तपश्चर्याला बसलेली. बघा, संसारामध्ये संसार चांगला चालावा म्हणून सासूची फार मोठी महत्वाची भूमिका आहे. सासूची फार महत्वाची भूमिका आहे. मायबापांना सासूने सुद्धा सुनेला आई मुलगीप्रमाणे वागावं सुनेला, आणि त्या सुनेनं सुद्धा आईला जसं वागावं तसं सासूला वागावं. मायबाप जीवनाचा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. मागील कथामध्ये सांगितलं होतं, आई आणि सून हे जेव्हा नातं एकत्र होईल ना,
जगामध्ये कोणत्याच ठिकाणी घटस्फोट केस दर्ज होणार नाही. आई आणि सून म्हणजे सासू आणि सून हे नातं मुलीप्रमाणे व्हावं. पण काय आहे? मायच सांगते शेजारच्या बाईला, बाई काय सांगावं तुम्हाला, माझा मुलगा माझ्या सुनेचा, बोला ना, हा बैल झाला बैल, माझा मुलगा माझ्या सुनेचा. कस काय? ती शेजारीने विचारते. हा सकाळी त्यानेच उठावं, दळण त्यानेच दळावं, धुणं सुद्धा तिने धुवावं त्याने टाकावं, स्वयंपाक जे भेटला ते खाऊन घ्यावं, काही राहिलं नाही. आणि जावई कसा आहे तुम्हाला? माझा जावई तर देव आहे, देव. कसा देव? माझा जावई माझ्या मुलीला रोज गाडीवर फिरवतो, रोज तो धुणं सुद्धा धुतो, दळण दळून आणतो, अंथरून सुद्धा टाकतो. तुझा जावई देव आहे, त्याला काही नाही का माय एखादी? त्या आईला कसं वाटत असेल? म्हणून मायबापांनो, हे जीवनामध्ये बदल करूयात, जीवनामध्ये बदल करूयात. प्रत्येकाला वाटतं की माझं स्थळ चांगल्या ठिकाणी जमावं, चांगल्या ठिकाणी जमावं. मुलीवाल्यांना तर भार वाटतंय आता. कुणाला द्यायची मुलगी? नोकरीवाला पाहिजे, मोठा पाहिजे. महाराज बघाव, एखादं नोकरीवाला आणून दिला तर त्या मुलीच्या आईची अशी कंप्लेंट आहे, त्याला आई बी नको बाप बी नको. म्हणजे 2 रूमची खोली आणि आनंद आनंद जीवन. महाराज बघा हो, श्रीमंत भेटतो पण नोकरीवाला भेटत नाही. नोकरीवाला भेटतो तर त्याला आई वडील आहेत. सहज सांगितलं, माय काय इच्छा आहे तुझी? नोकरीवाला आहे, PS आहे, त्याच्यात तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, पण तुमची काय इच्छा? माझी अशी इच्छा आहे, त्याला आई वडील नको पाहिजे, तो एकटा पाहिजे, अनाथ. माय त्याची बी अशी इच्छा आहे, त्याला मुलगी कमी शिकलेली असेल तरी चालेल, पण त्या मुलीला आई वडील नको. हे कसं आपल्याला वाटतं? कसं वाटतं ना आपल्याला? तसं प्रत्येकाला आई वडील पाहिजे. मायबाप काम कटनकटीला नव्हतं तर कसं दुःख आलं, तसं जीवनामध्ये जर आपल्याला करायचं असेल, भगवत प्राप्ती जर करून घ्यायची असेल, तर जीवनामध्ये सगळ्यांचा आदर करा, भावनेनं जगा. जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भजन करा कायम, आणि घटोत्कच भगवान भजन करत राहिले, त्या भगवान श्रीकृष्णाचं भजन करत राहिले, ते विष्णू भगवानचं. कारण की जर तुमच्या घरी बाळ जन्माला आणायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी भजन केलं, श्रीमद भागवत ग्रंथातलं भजन केलं, रामायणातलं. म्हणून छत्रपती खऱ्या अर्थानं जिजाऊच्या गर्भामध्ये विराजमान झाले. राणा प्रताप हे जन्माला आले तर आईनं रामायण महाभारत सांगितलं. छत्रसाल जन्माला आले तर रामायण महाभारत सांगितलं. एवढंच नाही, जर आपल्या घरात सुद्धा भगवंतासारखा मुलगा जन्माला यावा लागत असेल तर त्याला दाखवू नका माझ्या नवऱ्याची बायको. राम प्रभू, श्रीकृष्ण प्रभू हे दाखवा, तो भगवत स्वरूप होईल. त्याला ऍक्टर दाखवला, तो ट्रॅक्टर चालवल्याशिवाय राहणार नाही मायबाप. म्हणून भजन करतायत माझे घटोत्कच भगवान, आणि खऱ्या अर्थानं विडंबनंदन आणि ते काम कटन कटा आनंदाने विहार करतायत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ
बाबा खाटूश्याम हमारा. भजन करायचं जेव्हा जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा भजन करा. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये फार श्लोक आलेला आहे. तो श्लोक आपल्याला सांगतो भजन करा देवाचं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व दुःख शमनस्तम तम नमामि हरिं परम. भजन करा, नाम संकीर्तन करा. तुमचं दुःख निवारल्याशिवाय भगवान राहणार नाही. पण काय झालंय, आयुष्यभर आपण भजन करत नाही, फक्त भोजन करतो, म्हणून जीवनाचा उद्धार होत नाही. मेल्यानंतर तर सगळेच आरती करणार आहेत, युगी 28 पिठेवरी उभा. पण जिवंतपणी कधी पांडुरंगाची आरती केली आहे का मंदिरात जाऊन युगी 28 पिठेवरी उभा? महाराज कीर्तन संपलं, तुमची कथा संपली, चला आमच्या घरी. म्हटलं काय काम? महाराज माळा टाकायची म्हणे. माळा. म्हटलं माळा टाकायची, मी आयुष्यात कुणाला माळा टाकली नाही. महाराज तुम्ही आले हो आमच्या गावात, फक्त माळा टाकून जावा, बस काही काम करू नका, पाकिट वाढवून देतो. चालेल ना, टाकतो ना. महाराज जातात कुठे? 11:30 वाजेची वेळ, रात्रीची वेळ. सगळी गल्ली अशी भरलेली, सगळ्या बायांनी असा पदर खाली टाकलेला. वा, काय आदर आरती आहेत, काय ज्ञानी लोक आहेत, पदर असा टाकून आहेत. कुणाला माळा टाकायची आहे? घरात नेलं. 4 तरुण मुलं असे बसलेले होते. आनंद वाटला. म्हटले माळा एकच आणली, 4 जणांना नाही. नाही नाही नाही, हा मला नाही टाकायची. खाली पडलेलं होतं, दुधाच्या शिपा चालू होत्या. कुणाला माळा? म्हटलं माळा टाकण्याच्या अगोदर मंत्र म्हणावा लागतो. कोणता? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. मंत्र कोण म्हणेल? म्हणजे कोणीच नाही. यानातर्फे तुम्ही म्हणा, चारींनी कोणीतरी म्हणा. ते बाबा असं जागृत झालं. मंत्र मी म्हणसू मी. आयुष्यभर मटणं खाल्ली, आयुष्यभर पार्ट्या खाल्ल्या, पण काय भाग्य त्याचं, त्याला माळा टाकायला महाराजच भेटला. बाबा माळा टाकायचे गड्यात, मंत्र म्हणा. शेवटच्या शनी तुम्हाला देवाचं नाव सुद्धा घेता येणार नाही. बाय बाप, त्याने नाव घेतलं, आले लांब 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 आले आले, म्हणतो चांगला लांब शेव. आले लांब 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 आले आले, आले कुतून कुतून आले. म्हटलं उडाण्याहून आलो, उडाण्यालाच चाललो. शेवटच्या क्षणी देवाचं नाव घ्यावं, असं पुण्यकर्म करा, रिचार्ज करा. प्रत्येक वेळेस भगवंताचं नामस्मरण करा. कर्माबाईचं उदाहरण काल दिलं होतं, तसं जीवन जगा. माझे घटोत्कच परमात्मा स्तवन करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताला देवतेनं आशीर्वाद दिलेला आहे, राक्षसीला आशीर्वाद दिलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये भगवान शिवजीनं आणि माता पार्वतीनं की राक्षस कुलामध्ये कोणी जन्माला आलं की तो डायरेक्ट 16 वर्षाचा होतो. जसा घटोत्कच भगवान सुद्धा 16 वर्षाचे झाले होते, तसं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आकाशवाणी होते. आणि आकाशवाणीमध्ये एक सांगितलं जातं, हेडंबे राक्षस व्याघ्र बाल सूर्य समप्रभा. सूर्य समान तेजस्वी बाळ तुमच्या गर्भामध्ये धारण केलेला कामकटन कटे, हेडंबे नंदन घटोत्कच तुमच्या घरी महान पराक्रमी तेजस्वी ओजस्वी बाळ जन्माला येणार आहे. कलियुगातला महान आत्मा होणार आहे. या ब्रह्मांडाचा महान नायक होणार आहे. जीवनामध्ये हारणाऱ्याला मदत करणारा होणार आहे. जीवनामध्ये जर तुम्हाला
घटोत्कचच्या घुरी आणि कामकटंच्या गर्भामध्ये धारण होऊन जन्माला येतं. बोलो बारबरीक भगवान की. बारबरीक भगवान विराजमान होत आहेत. उशीर का बरं लागला मासुळे सर? सांगू का? बारबरीकले 7 दिनी कथा मायावान सवय. फार गोड नियोजन. एक कीर्तन ठेवायला फार तकलीफ असते. 7-7 दिवसाच्या 3 कथा केल्या यांनी. बघा, जो माणूस भगवंताची सेवा करतो निस्सीम भावनेनं, कोणताही मनामध्ये विचार नाही. पहिली कथा ठेवली होती, त्यांना म्हटलं तुम्हाला राजकारण करायचंय का? सहज एक मनामध्ये आलं, विचारलं. विश्वनाथ मामा होते, श्रीराम होते, बोटुमौली सगळेजण होते, एकनाथ महाराज होते. छोटू सर म्हणे काही नाही, जीवनामध्ये फक्त काहीतरी समर्पण भावनेनं करायचं. भगवंत ठरवेल आपल्या हृदयामध्ये काय टाकायचं, भगवंत ठरवेल आपल्या विचारामध्ये काय टाकायचं, आणि भगवंत ठरवेल की मी उभं राहायचं की नाही. हेच नाही, राम ठरवेल मला काय करायचंय ते. तुम्ही तुमच्या मनात ठेवा, कोणतेही परिस्थिती राम ठेवा. ते ठरवतील बुवा. बघा, ज्या वेळेस अन्याय केव्हा वाढतो मायबाप, ज्या वेळेस समाजातली सज्जन शक्ती शांत असते ना. बरोबर, समाजातली शक्ती जर शांत असेल वाघ साहेब, तर अन्याय वाढतो. पण समाजातली सज्जन शक्ती जर पुढारलेली असेल तर अन्याय मिटवण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते मायबाप. सज्जन शक्तीने पुढे यावं, सज्जन शक्तीने पुढे यावं. बारबरीक सुद्धा ते सांगतात. आपण म्हणतो हारे का सारा
बोला ना, हारे का सारा बाबा खाटू श्याम हमारा. याचा अर्थ सांगतो तुम्हाला आज. सगळेजण म्हणतात हार एका सारा म्हणजे काय? आपण हारलो, आपण जिंकू नाही शकत, तेव्हा बाबा खाटूश्याम आपलं स्वप्न पूर्ण करतो. मग हार एका सारा कुठं? आपण संसारात हारलो. चांगलं काम करता करता दुःख येतात. विठोबा बरोबर आहे, भगवंताचं काम केलं दुःख येतात. आमचे विठोबा मामा आहेत, त्यांच्या वडिलांना एक नाव होतं, पण त्या नावानं त्यांचा जीवनाचा उद्धार झाला. देवभजा म्हणायचे. का म्हणायचे? देवाचं कायम भजन करायचं. आम्ही लहानपण राहायचो ना, आम्हाला यायचे आमच्याजवळ विठ्ठल 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 विठ्ठल, आणि असंख्यपणे त्यांच्या आईने असंख्यपणे सेवा करत राहायची. असं नाव आपलं कधीतरी जीवनात होऊ द्या ना, असं जीवन कधी आपलं तरी होऊ द्या ना. जीवनामध्ये कधीतरी मंदिर भगवंताचं होतंय ना, त्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊया ना आपण एकदा. असं जीवन कधीतरी जगावं माणसाने. जीवन फार आनंदी आहे. हारे का सारा. संसारात जर आपण हारलो ना, तर आपण हारलो तर भगवंत आपल्याला मदत करेल. शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न कमी आलं, आपण हारलो तर भगवंत आपल्याला मदत करेल. नोकरीमध्ये काही आपल्याला कष्ट मिळाले तर तिथं सुद्धा भगवंत आपल्याला मदत करेल. आणि आपण जर चोऱ्या करत असू, आपण जर बॅटऱ्या चोरत असू, आपण जर टायरे फोडत असू, कुणाच्या घरी दरोडा टाकत असू, आणि तेव्हा म्हणू हारे का सारा खाटूश्याम बाबा आम्हाला मुळीच नाही. चांगलं काम करत असताना अपयश आलं तर भगवान तुम्हाला तुमचं अपयश जिरवण्याची ताकद देईल मायबाप. आणि तेव्हा छोटासा श्याम बाबा 16 वर्षाचा आनंद झाला. मोरवीला, मोरवी म्हणजे कोण? मुर्रार दैत्याची मुलगी, तिचं नाव मोरवी. म्हणून याला खाटूश्याम बाबाला एक नाव आहे अजून, मोरवे. मोरवे. जसं कुंतीचा मुलगा कौंतेय, तसं मुराचा मुलगा मोरवे. त्याला सांगितलं कामकटनकटेनं, दर्शन घ्यायचं असेल ना, ज्याच्यामुळे तू जन्माला आला त्याचं दर्शन घे. कुणामुळे? भगवान श्रीकृष्णामुळे. सगळेजण जातात. घटोत्कच भगवान जातो. येडंबाचं दर्शन घेतलं जातं प्रथमतः, आणि त्यानंतर भगवानच्या द्वारामध्ये येतात. 5 पांडव सगळे उपस्थित आहेत, आणि मग दर्शन घेतो माझा भगवान श्याम बाबा. कसं आहे त्यांचं वर्णन? मील मे गच्छय प्रभो घटास्यो दीर्घलोचनः. लांब डोळे, नील कमल आहे. भगवंताचं दर्शन घेतलं, भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, आणि भगवंतांना आशीर्वाद दिला. आणि नामकरण सोहळा जर खऱ्या अर्थानं पार पडत असेल तो सुद्धा फार. नामकरण सोहळ्याला भगवंत उपस्थित आहेत. भगवंताने आशीर्वाद दिला, तथास्तु विजयी भव. आणि तेव्हा युधिष्ठिर भगवान म्हणजे मोठा काका नामकरण करतो. काय नामकरण? बर्बरा ककार केशस्त्वान बर्बरिका विको भवान भविष्यति महाभावो पुलस्यानंद वर्धनः. हे घुंगराले बालवाले आमचे लाला महाराजांचे आहेत. असे घुंगराळे केस, म्हणून बर्बरीचे केस पण कसे आहेत? घुंगराळे केस आहेत. ज्याचे केस असे घुंगराळे असतात त्याला बार्बरिक म्हणतात. आणि त्याला आशीर्वाद दिला की फार मोठा होशील, पुलस्यानंदन वर्धता. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक नाव त्या बालकाला दिलं. ते नाव म्हणजे बोलो भक्तवत्सल बर्बरिक भगवान की जय. आणि सगळेजण प्रणाम करतात. घटोत्कच सुद्धा प्रणाम करतो. वासुदेवं प्रणामार्थम आदेव चवास एच्छो शीघ्रमदा वैज्रनासू. सगळे आनंदाने 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 राहतात. मग काय करायचं? दिवसामागून दिवस जातात. युधिष्ठिर भगवान सांगतो, घटोत्कच अजून जर याच्यावर संस्कार व्हायचे असतील बार्बरिकवर, आमच्यापेक्षा जास्त संस्कार कोण देऊ शकतो? द्वारिकाधीश.
त्याच्याजवळ घेऊन जा, ते चांगले संस्कार दिसतील आणि या मुलाचं भाग्यच बदलेल. आणि घटोत्कच सुद्धा सोबत घेतो त्या बार्बरिक भगवानला आणि द्वारिकामध्ये प्रस्थान करतात. द्वारिकामध्ये काय सगळी नारायणी सेना सज्जे 24 तास 24 आवर्स. त्यांनी बघितलं दुरून कोणीतरी येत आहे आणि दुरून बघितल्यावर ते युद्धाला तयार झाले. पण ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये भावना चांगली असेल, समोरून किती दुष्ट आला किंवा समोरून कोणी आला आपल्याला ओळखत नसेल, तेव्हा तुम्ही नम्रतेनं फक्त हात वरती करा, शरणागत वत्सल भगवान की. बार्बरिक आणि घटोत्कच भगवान शांततेने सांगतात, आम्ही तुम्हाला शरण आलोय, आम्ही वैरी नाही तर आम्ही देवाचे भक्त आहोत. आणि तेव्हा बार्बरिक भगवान येतात आणि बार्बरिक देवाला प्रश्न विचारतात, देवा मला उपदेश करा. माझ्या आईने सांगितलं होतं, जर तुला जीवनामध्ये काही करायचं असेल तर भगवंताची सेवा कर, त्यांच्याकडून उपदेश घे. माझी अर्थ भावना आहे, फार गोड दोहा आहे. गुढो तत्वन साधु दुरावही, आरत अधिकारी सब पावही. तुमच्या जीवनामध्ये अर्थ भावना असेल ना, तर देणारा द्यायला तयार आहे, पण घेणाऱ्याने तयार असलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ देणाऱ्याचे हात द्या कापून नाही घ्यावे, त्याच्या गुण घ्यावा, देण्याची वृत्ती घ्यावी. तसं बार्बरिक भगवान सांगतात की देवा मला उपदेश करा, माझ्या जीवनामध्ये काय करावं लागेल. तेव्हा बार्बरिक भगवानला साक्षात विष्णू भगवान सांगतो, ब्राह्मणांची सेवा कर, क्षत्रियांची सुद्धा सेवा कर, शूद्रांची सेवा कर, सगळ्यांची सेवा कर. एवढंच नाही, दुष्टाचा संवार सुद्धा केल्या वाचून राहू नको. दुष्टान पालयस्य साधुच्च सर्गमे एवं वासेसी बलमंच लभ्यत पुत्रो देवी नाम सुप्रसादता. दुष्टांचा संवार कर, पण सज्जनांचं रक्षण कर. ब्रह्मम सत्यम जगत मिथ्यम, सगळं ज्ञान दिलं आणि सांगितलं देवाने, जर तुला अजून मोठं व्हायचं असेल तर तू त्या ठिकाणी जा, तपश्चर्या कर. म्हणजे कुठे? म्हैसागर तीर्थ गुप्त क्षेत्र, त्या ठिकाणी तपश्चर्या कर. त्या ठिकाणी विजय नामक ब्राह्मण येणारे, त्याची सेवा कर. आणि भविष्यात तुला काय प्राप्त होईल? तद्भवान बलम प्राप्त्यर्थम देव्याराधनमचरा. तुला बल शक्ती सगळं प्राप्त हो. आणि या खऱ्या अर्थानं बार्बरिक भगवान त्या ठिकाणी येतो. कोणतं? गुप्त क्षेत्रमिती ख्यातम मैसागरे संगम. मैसागर संगम ठिकाणी खऱ्या अर्थानं बार्बरिक भगवान येतो. काल आपण मैसागर तीर्थाची कथा फार चांगल्या पद्धतीने ऐकली. मैसागर तीर्थाची जर कथा ऐकली तर आपल्या जीवनामध्ये असणारं गुप्त दुःख ते सुद्धा बाहेर निघून जातं. मायबाप, गुप्त दुःख बाहेर निघून जातं. आपल्याला जर काही चांगलं करायचं असेल ना, तर भगवंताची सेवा करा, भगवंताला अनन्य भावनेनं शरण जा. तुम्हाला वाटत असेल मी एवढा कमवलेला पैसा वरती कसा घेऊन जायचा, प्रत्येकाला वाटतं ना. 1000 रुपये कमवतो त्याला वाटतं लाखो रुपये कमवतो, हे पैसे वरती कसे घेऊन जावे असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे मायबाप्या जगात. ही संपत्ती कशी घेऊन जावी? मोठ्या कंपनीतला मालक गाडीमध्ये बसलेला आहे आणि बातमी आली कथेची. कथाकारांना सांगितलं, जीवन में कितना ही कमाओ आप पैसा ऊपर ले जा नहीं सकते. किती कमवा तुम्ही पैसे, तुम्ही वरती घेऊन जाणार किंवा पैशाचं तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही. मालक तो जेवढे जास्त श्रीमंत ना तेवढे जास्त बुद्धिवान, येड्यातले बुद्धिवान. पैसा पैसा याच्याशिवाय काही दिसत नाही त्यांना. आणि मग तो आला, त्याच्याकडे 5000 कामगार होते. त्या 5000 कामगारांना सांगितलं, ए इकडे या म्हणे सगळे, आज काम बंद. पहिले माझा प्रश्न आहे म्हणे, माझ्याकडे एवढा पैसा आहे म्हणे, 1 लाख करोड संपत्ती माझी. हा पैसा मला वरती घेऊन जायचा आहे म्हणे. हा पैसा वरती कसा घेऊन जायचा? जो मला सांगेल त्याचा पगार डबल होईल आणि ज्याने नाही सांगितलं त्याची नोकरी जाईल.
हे 5,000 म्हणे रे भाऊ. 1 महिन्यामध्ये 2,500 गायब झाले, दुसऱ्या कंपनीत जॉईन झाले. महिन्याचा समोर ते 2,500 पुन्हा मीटिंग, पैसा कसा वर घेऊन जायचा. ते 2,500 फार दुखी होते. त्याच्यातले 500 ने राजीनामा तर लेटर करून दिलं. तुझा उत्तर पण नको आणि तुला दर्शन बी नको, देऊन दिलं. आणि त्या कंपनीत नेहमीप्रमाणे चाय 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 चाय. ते 2,500 मधले 500 ने रिझाईन दिले. ते 2,000 म्हणे भाऊ तू जा घरी. म्हणजे रोज तुम्ही आनंदी दिसत, आज दुःखी का बरं? आणि आज कमी लोक दिसत आहेत. म्हणे आमच्या मालकानं असा प्रश्न विचारलाय, हा पैसा वरती कसा घेऊन जायचा म्हणे, हा पैसा वरती कसा घेऊन जायचा. मग तो चायवाला होता. तो म्हणे मला सांगा ना तुम्ही, तुमच्या मालकाला मी उत्तर देतो, मला माहिती आहे पैसे कसे घेऊन जायचे असतात. तो चायवाला, अरे म्हणे तू किटलीवाला आहे, जेमतेम रेल्वे स्टेशनवर ते चायच्या नामाला देतो चाय. तुम्हाला चायवाला माहिती नाही, तुम्ही भारतात जाऊन बघा. गेला तो. मालक मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणे तू? अरे म्हणे मीच ना. मला असं समजलं होतं सगळ्यांनी, हा काय करेल म्हणे. तुम्ही कोणता चायवाला समजला ना? मी देतो उत्तर. म्हणे काय प्रश्न? म्हणे पृथ्वीवरचा पैसा मी कमवलेली 1,00,000 करोड संपत्ती वरती कशी घेऊन जायची. म्हणे सोपं आहे. म्हणे काय? तुम्हाला जर अमेरिकेत जायचं असेल तर इथलं चलन तिथं चालत नाही. इथले पैसे बँकेत जमा करायचे आणि तिथला डॉलर घ्यायचा. जर्मनीत जायचं असेल तर इथले पैसे तिथे चालत नाही, त्यांचं चलन बदलावं लागतं म्हणे. हे तर तुम्हाला माहिती आहे ना. मला माहिती आहे म्हणे, कन्वर्ट करावं लागतं. तसं तुमचा पैसा वरती घेऊन जाण्यासाठी एक उपाय आहे म्हणे. म्हणे काय? तुमचा जर पैसा वरती घेऊन जायचं असेल तर त्याला कन्वर्ट करावं लागेल म्हणे. चलन कन्वर्ट करावं लागेल म्हणे. म्हणे कसं? म्हणे ऐक, चायवाल्यानं सांगितलं बरं का. नोटा बंद करणाऱ्यानं सांगितलं, तो चायवाला, या चायवाल्यानं सांगितलं. ऐका म्हणे, जर तुम्हाला वरती पैसा घेऊन जायचा असेल, आज सुद्धा त्या चायवाल्याचा आज प्रयत्न आहे बरं का, पण ते अजून समाजाला कळत नाही. साधू संतांचा आदर करणारा आहे चायवाला. आज सुद्धा जगामध्ये वाकडी नजर कोणी करू शकत नाही असा चायवाला, तो तिथला बरं का, दृष्टांतातला. तो म्हणे देवा मालक मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला खालचे पैसे वरती घेऊन जायचे असेल तर कन्वर्ट करा म्हणे. काय? तुमचे जास्त पैसे असतील ना, कधीतरी गोमातेला सेवामधून दान करा. कीर्तन प्रवचन असेल ना, गावामध्ये कथा असेल ना, तिथलं जेवण त्यांना द्या. फार तुमच्या गावामध्ये गोड नियोजन आहे. रोज भोजनाची व्यवस्था चांगली असते. आज नवल दादांकडे, काल भटूरतन दादांकडे रोज चांगलं जेवण चालू आहे, पनीर वगैरे सगळं. इतकं नको, पण तुमची जेवढी अवस्था असेल तेवढं द्या. दुबळ्यांना मदत करा, संतांची सेवा करा. ज्या ठिकाणी महापूर आला असेल, महापूर आलाय मायबाप पूर्ण, त्या ठिकाणी जाऊन मदत करा. हे सगळं जेव्हा पुण्यकर्म एकत्र होईल तेव्हा भगवंत तुम्हाला सगळं प्राप्त करून देईल. तुमचा गाडी बंगला काहीच कामायचा नाही, ते अर्पण करा. मेरी गाडी मेरा बंगला. हो मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब कुछ तेरो सरकार, मेरा तो कुछ भी नहीं. मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब कुछ तेरो सरकार, मेरा तो कुछ भी नहीं. सब कुछ सावरिया से कुछ भी नहीं.
देवाने सांगितलं माझी गाडी माझा बंगला हे सगळं देवाला अर्पण केलं आणि देवासाठी जीवन जगला, समाजासाठी जीवन जगला. फार गोड वर्णन केलंय त्या कवीनं. मेरा सोना मेरा चांद दुनिया तो है दीवान, खाली आता आया है सरकार, मेरा तो कुछ भी नहीं, खाली आया है सरकार, मेरा तो कुछ भी नहीं. सब तेरो सावरिया से मेरा तो कुछ भी नहीं, सब तेरा सावरिया से मेरा तो कुछ भी नहीं. बारबरी भगवान सेवा करतायत. बारबरी भगवान सुद्धा त्या भगवंताची सेवा करतायत आणि भगवंताला सांगतात हे सगळं तुझं आहे देवा, माझं काहीच नाही. नाम संकीर्तन व्यस्यम सर्व पाप प्रणाशनम, हे तुझं आहे देवा, हे तुला अर्पण आहे. म्हणून भगवान सुद्धा प्रसन्न झालेले. भगवान म्हणतो बारबरीक सुहृदय म्हटलंय, चांगलं हृदय बारबरीकचं. भगवान कृष्ण सांगतात तुम्हाला अर्पण झालंय ना, तुम्हाला अर्पण केलंय ना सगळं, तर मी सुद्धा तुझ्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. भगवान कृष्ण आणि साक्षात बारबरी भगवान मिलाप झालेले. भगवान कृष्ण आगमन करतील आणि साक्षात बारबरी भगवानला दर्शन देणार आहे. या भगवान कृष्ण
सारा बाबा खाटूश्याम हमारा. आमच्या या सगळ्या भजनी मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय गोड हो, हातात गोडवा, हृदयात गोडवा. हे पूर्ण आपल्या गावाचं चित्रीकरण होतंय. महाराष्ट्रातलं 1 नंबर चॅनल ज्ञान मंदिरा चॅनल दिनेश भाऊ यांचं चित्रीकरण म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे. किती नम्रता आहे हृदयामध्ये, किती भावनेनं भगवंताचं काम करायचं ना तर शरणागत भावनेनं करायचं. एवढा भक्तवत्सल भगवंताची सेवा करणारा, नम्रतेने जगणारा आमचा दिनेश भाऊ, त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजा मायबाप. नम्रतेनं सोपं नाही मायबाप. लग्नामध्ये व्हिडिओ शूटिंग करणं रिटेक होऊ शकतो, कथेमध्ये रिटेक नाहीये. एक वाक्य गेलं का पुन्हा नाही येते, एकदा गेलं पुन्हा नाही. पण ते पूर्णपणे चित्रीकरण करून या महाराष्ट्राला नाही तर या पूर्ण विश्वामध्ये आपली खाटूश्याम कथा प्रति पंढरपूर गोताने या क्षेत्रामधून प्रसारित होत आहे. कदाचित दिनेश दादांना पहिलीच कथा असेल माऊली खाटूश्याम कथा, पहिलीच कथा असेल. महाराष्ट्रात प्रथमतः आणि कान देशात प्रथमतः ही कथा होत आहे. भाग्यशाली आपण, भाग्यशाली आपलं गाव परम पवित्र आहे. जननी जन शूर या दाता जने, नाही तो बांज भली. शूर आणि दाते तुमच्या गावामध्ये, म्हणून हे सर्व आपल्याला संपन्न होत आहे. 3 वर्ष सतत माझ्यासारख्या पामराला तुम्ही ऐकत राहावं. 3 वर्ष एकदा कीर्तन करा, कीर्तन करावं, नंतर बोर होऊन जातात. पण रोज तुम्ही मला एवढं प्रेम देतायत मायबाप. आपल्या गावामध्ये प्रत्येक काही महाराजांच्या 2-2 कथा झालेल्या आहेत, पण 3री कथा करण्याचं भाग्य मला तुमच्या गावानं दिलं, तुमच्या सगळ्या समस्त भक्तांनी दिलं मायबाप. माझ्या भीमराव दादाचे भक्त, माझे दामोदर बाबाचे भक्त आणि माझ्या विठ्ठल परमात्म्याचं भक्त आणि खाटूश्याम बाबाची कृपा केली आणि पुन्हा मला स्वीकारलं मायबाप. तुमचे सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आपल्यानं आपल्याला स्वीकारावं, आपल्या माणसाला स्वीकारावं. एका नदीच्या किनारी कुत्री व्याली. कुत्रीनं काही पिलांना जन्म दिला. पिलांना जन्म घेतला. कुत्रीनं सांगितलं, बाळांनो हे लोक फार वाईट आहेत बर का, नदीच्या किनारीच थांबा, इथंच थांबा, घरी जायचं नाही, कुणाच्या घरी जायचं नाही, या समाजात जायचं नाही, हे लोक लई वाईट आहेत. पण कुत्रीचे पिलं 2 दिवस थांबले आणि 3ऱ्या दिवशी बाहेर पळाले. आणि त्या ठिकाणी काही लोकांनी आपल्या मुलांना बिस्किटचे पुडे दिले होते. ते सगळे मुलं बिस्किटचे पुडे घेऊन त्या कुत्र्याच्या पिलांना देऊ लागले. यो 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 देऊ लागले. देता देता हे सगळं मोठ्या कुत्र्यांनी बघितलं आणि त्यांनी ते सगळे बिस्किटचे पुडे त्या मोठ्या कुत्र्यांनी खाऊन टाकली. आणि या लहान लहान कुत्र्यांना रक्तउंबाळ केलं मायबाप. संध्याकाळची वेळ आई आली. आईनं बघितलं कुत्रे रक्तभंबाळीत लहान लहान पिलं. त्या पिलांना सांगितलं, अरे मी सांगितलं होतं ना तुम्हाला, हे लोक चांगले नाहीत, हे लोक चांगले नाहीत, तुम्हाला त्रास देतील म्हणून जाऊ नका तुम्ही. त्या कुत्र्याच्या पिलांना, त्या कुत्रीच्या पिलीनं सांगितलं, त्या पिलांना सांगितलं, माय हा त्रास या माणसांनी, या लोकांनी नाही दिलाय, माझ्याच लोकांनी दिलाय, आम्हाला आपल्याच लोकांनी दिलाय माय बाप. माझ्या ज्ञानोबरायांना त्रास कोणी दिला? अमेरिकेतले आले होते का? नाही नाही, इथलेच होते. माझ्या तुकोबरायांना त्रास कोणी दिला? पाकिस्तानचे आले होते का? नाही नाही, इथल्याच लोकांनी त्रास दिला. अरे मेल्यानंतर आज ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नावावरती कोटीचे बंगले बांधणारे कुठे आम्ही? ज्ञानोबरायांची तुकोबरायांची कृपा आहे मायबाप. भगवंताला पूर्णपणे शरण गेले ना तर भगवंत आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. एका शायरानं फार गोड सांगितलंय, लोग कहते हैं पैसा संभाल कर रखो, लोग कहते हैं पैसा संभाल कर रखो, बुरे वक्त में काम आएगा.
मैं कहता हूँ खाटू वाले से रिश्ता बना के रखो, बुरा वक्त भी नहीं आएगा, बुरा वक्त भी नहीं आएगा. भगवंताची स्तवन करून ठेवा, भगवंताची रिश्ता जोडून ठेवा. जो रिश्ता बारबरिक भगवान सूर्योदय भगवान आणि भगवान विष्णूशी जोडून ठेवलेला आहे. आपल्या पुढे झाकी तयार झालेली आहे मायबाप. काम कटनकटा घटोत्कच भगवान आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत आणि बारबरिक भगवान विराजमान आहेत. आज या कथेला बारबरिक भगवान तपश्चर्याला सुरुवात करतायत महिसागर तीर्थामध्ये. ती तपश्चर्या आपण सुद्धा रात्रभर करूयात, भगवंताचं स्तवन करूयात. उद्या मोठ्या संख्येनं कथेला या. एक बाई भेटली म्हणे, बाबा मी कथेला येते पण ते येत नाही ना. म्हटलं कधीपासून? असे भरपूर बाबा संपून टाकले पण काय कथेला आला नाही. म्हणे माझा पती काय कथेला येत नाही, मी येते. बाबांना सांगितलं पती पत्नीनं दोघांनी या कथेला. म्हणे तो कथेला येणारच नाही. म्हणजे कोण? पती. ते येणार नाही म्हणे कथेला. म्हटलं कथेला ते येणार नाही ना तुझ्या घरचे, तर ही कथा ऐकली ना ही घरी जाऊन त्यांना सांग. सोपं आहे म्हणे. ती माऊली 8ला यायची, 11पर्यंत कथा ऐकायची, घरी जायची, 11:30पर्यंत घरी पोचायची आणि तिचा कार्यक्रम चालू केला. दुसऱ्या दिवशी ती बाई येण्याच्या अगोदर तिचा पती पुढे येऊन बसला. सगळे लोक म्हणे बाबा काय कमाल केली हो, हा माणूस किती बाबा खाऊन गेला पण कथेला आला नाही. म्हणे कस काय आला? मग त्याला विचारलं का रे बाबा तू कथेला येत नव्हता पण कस काय आला? तो म्हणे बाबा तुम्ही रात्री कथेमध्ये काय सांगितलं? म्हणे काय नाही, जर तुमचा पती कथेला येत नाही ना, इथून ऐकलं ते त्याला सांगा. चांगलं सांगितलं ना? म्हणे हो. मग काय झालं? काय झालं? 11ला कथा संपली, 11:30ला ती घरी आली, 12ला माझ्या डोळ्यावर पाणी मारलं, उठा, आणि कथा चालू केली. कथा सांगता सांगता आठवण पडायची, ऐका थांबा अजून असं नाही सांगितलं होतं, तसं सांगितलं होतं. असं सांगून सांगून पाटे 6 वाजवायची. मग मी विचार केला रात्री 12 तास ऐकण्यापेक्षा 8 ते 11 ऐकलेली बरी. म्हणून कथेला येऊन बसलो. असं का मनामध्ये असे ना, कथेचा उद्याचा शेवटचा दिवस संपन्न होणार आहे. कथा सकाळी 8 ते 11 या वेळात संपन्न होणार आहे. काल्याचा प्रसाद, महाप्रसाद काल्याचा तुम्हाला दिला जाणार आहे आपल्या हृदयामध्ये. आपली दिवाळी जर संपन्न करायची असेल तर भगवंताच्या स्तवनाने करणार आहोत आपण उद्या. म्हणून सगळ्यांनी मोठ्या आनंदानं भक्तिभावानं चांगले चांगले नवे ड्रेस परिधान करून या, चांगलं चांगलं स्वच्छ मन अंतकरणाने या. उद्या खाटूश्याम भगवानला का जावं, ते निशाण कसं चढवलं जातं, ते इत्तर कसं चढवलं जातं, ते नारियल कसं तर चढवलं जातं, ती आरजी कशी लावली जाते, त्या रिंगवरूनच ते निशाण का घेतलं जातं, खाटूश्याम बाबा त्याच ठिकाणी कशी विराजमान आहेत, तो श्याम वर्ण काय, तो निळ्या रंगचा घोडा काय, हे सगळं आपण बघणार आहोत. एवढंच नाही तर त्या श्याम बाबाचं आपलं शिर कसं दान दिलेलं आहे, फार गोड कथा आहे. अजून सुद्धा हरियाणामध्ये ते झाड आहे ज्या पिप्पडच्या झाडाला बाण मारलेला आहे, त्याची स्थिती आज काय आहे, पूर्ण सत्य परिस्थिती आपण उद्या कथेमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून सगळ्यांनी बहुसंख्ये आपल्या घरातली आबाळ वृद्ध ज्यांना आहे त्यांना आणण्याचा प्रयत्न करा. भक्तीचा आनंद घ्या. हा आनंद घेतला तर आपल्या पूर्वजांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप पूर्वज सुद्धा म्हणतील की मी चांगले बालक जन्माला घातले, नाहीतर मग पूर्वज सुद्धा म्हणतील बरं झालो मी गेलो. म्हणून आनंद घ्या. खाटूश्याम बाबा जीवनामध्ये उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि या ठिकाणी घटोत्कच भगवान जसं बारबरिकला संस्कार दिलेले तसा बारबरिक भगवान कृष्णाला शरणागत भावनेने गेलाय, तसं सुद्धा आपल्या जीवनामध्ये शरणागत जाऊ आणि भगवंताला जीवन समर्पित भावनेनं करू. आणि जीवनामध्ये एकच लक्षात ठेवा, जितने के बाद तो सारी दुनिया गले लगाती है, जितने के बाद तो सारी दुनिया गले लगाती है, लेकिन हारने के बाद जो गले लगाए सिर्फ वही अपना होता है, वही खाटू श्याम होता है, वही खाटू श्याम होता है, श्याम होता है. म्हणून आपल्याला हरून सुद्धा भक्ती कशी करायची हे
सगळं जीवनचरित्र उद्याच्या कथेमध्ये आपण समर्पित भावनेनं बघणार आहोत. आणि कथा इथपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला. माऊली वाघसाहेब, बागुलसाहेब, दादा बागुलजी, बारकुजी दादा, हे इथपर्यंत आणणं म्हणजे सोपं नाही. हा एकट्याचा खेळ नाही. विश्वनाथ मामा असतील, मासुडे सर असतील, तुम्ही म्हणणार त्यासना का बनणार, अरे त्यासनीच कथा ठेल, त्यासना नावेली सुना आमनं बी काही बनस का नाही. जर एखाद्या पतीला, आता मला सांगा एक साधा प्रश्न आहे, पती नवऱ्याचं नाव घेते केव्हा घेते? बोला ना. लग्नाच्या अगोदर का लग्नाच्या नंतर? बोला ना. केव्हा घेते? हां, केव्हा घेते? लग्न झाल्यानंतर घेते. का घेते तिला माहिती आहे. माझा संसार सुरळीत चालवायचा असेल तर जी माझी कथा सुरळीत चालवायची, भगवंताची कथा आहे, माझी नाही, हे सगळं सुरळीत चालवावं म्हणून हे बॅकग्राऊंड असतं मायबाप. म्हणून फार सेवा निष्ठेनं भावनेनं तुमच्या गावाचं दान धर्म फार आनंदाने होतं. तुमच्या गावाचं भोजन कक्ष फार गोड आहे, आनंदाने आहे. म्हणून आमचे सगळे संदीप दादा असतील, आमचे लाला महाराज असतील, आमचे लिंबा महाराज असतील, सगळे आनंदाने. आमचे सुरेश दादांचे चिरंजीव का तुम्ही, फार गोड हात आहे. भगवंताची सेवा समर्पित भावनेनं असंच करत राहावा. आणि अजून ही कथा या ठिकाणी संपन्न नाही झाली तर आराम देत आहे, विश्राम घेत आहे. उद्या पुन्हा आपण भेटूया सकाळी 8 वाजता. कथेला लवकर येण्याची कृपा करावी. आणि कथा 11 वाजेला संपन्न होईल. काही सूचना असतील तर देऊ शकता.